अमरावतीमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी चुरस। आजपासून मतदार नोंदणीला सुरुवात। अधिकाधिक नोंदणीसाठी राजकीय पक्ष लागले कामाला। पुढच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणार निवडणूक। महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात। धाराशिवच्या महावितरण कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी। तर भूम परांडातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना करण्यात आली मदत। बेळगावच्या रेणुका माता देवीच्या दर्शनाला मोठी गर्दी। नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी। आष्टी तालुक्यातील बेळगावमध्ये रेणुका माता मंदिर। नाशिकच्या दोटुंद्या मारुतीला गोदावरीच्या पुराचा फटका। पुरानं मारुतीच्या मूर्तीवरील लेपन निघालं तर मुख्य मूर्तीला नुकसान नाही। भीमा नदीनं पंढरपूरमध्ये इशारा पातळी ओलांडली। व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात। कर्नाटकला जोडणारा गोपाळपूरमधील जुना पूल पाण्याखाली। वाशीमध्ये अतिवृष्टीचा भाजीपाल्याला मोठा फटका। बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक झाली कमी। आवक घटल्यानं भाजीपाला महागला। 1 ऑक्टोबरपासून सीएसएमटीवरील 18 नंबरचा प्लॅटफॉर्म बंद। काही एक्सप्रेस गाड्या दादरपर्यंत धावणार। पुढील 3 महिन्यांपर्यंत प्लॅटफॉर्म बंद। कौटुंबिक वादातून पतीनं केली पत्नीची हत्या। नवी मुंबईतील सेऊट्स येथील धक्कादायक घटना। राहत्या घरात पत्नीची हत्या। सावत्र वडिलांकडून 5 वर्ष चिमुकलीवर अत्याचार। अकोला शहरातील धक्कादायक प्रकार। चिमुकलीवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।